ठाकरे सेनेकडनं निवडणूक आयोगाकडे आता तक्रार करण्यात आलेली आहे। भाजपनं आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटा डिजिटल प्रचार केल्याचा दावा करण्यात आलाय। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री दैसरमधल्या हाय फ्रिक्वेन्सी रडार दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची घोषणा करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांचा उल्लेख करत मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणत भाजपनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। पालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच धुळ्यामधलं राजकीय वातावरण आता तापल्याचं दिसतंय। प्रभाग क्रमांक 2 मधल्या शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला करण्यात आलेला आहे। त्यांच्या घरावर दगडफेक करत खुर्च्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। भाजप उमेदवार आणि गुंडांनी हल्ला केल्याचा त्यांनी आरोप केलाय। भाजपच्या उमेदवार प्रभावती शिंदेंचे पती विलास शिंदे यांनी हा हल्ला केल्याचा मोरे यांनी आरोप केलाय आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। ते घरी फक्त महिला होत्या साहेब, सगळे लोक कोणी स्लिप वाटते कोणी काय करते ते भाजप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।